शहरातल्या अनेक गोष्टी आणि मोठ्या मोठ्या असती, बाजारपेठेपासून तर शॉपपर्यंत आणि दुकानदारांपासून कामगारांपर्यंत आम्ही घेऊन येतोय खास सिटी कट्टा. आणि सिटी कट्ट्यावर होईल आता धमाल मस्ती. बघायला विसरू नका. RRC नेटवर्क प्रेझेंट्स सिटी कट्टा, फक्त आणि फक्त चॅनल नंबर 109. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमचा चिमुकला पाडेपाठ करत असताना थोडासा घाबरतो का हो? किंवा तुम्हाला पाडेपाठ करायचा त्याच्याकडनं कंटाळा करून घेतो का हो? नाही ना. अर्थातच हे सगळं करत असताना जर मी तुम्हाला अशा एका चिमुकल्याला विचारलं ज्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे, हो अनेक असे विश्वविक्रम त्यांनी केलेत, ते नेमके कुठले आहेत? पण सुरुवात करणार आहोत त्याच्यापासनं. त्याचं नाव आहे अर्थात चिन्मय मंदार सावजी. आपल्या अकोल्याचा. लक्षात आलं असेल, हा चेहरा कुठेतरी बघितलाय, कारण की एवढ्या छोट्याशा वयात अनेक पुरस्कार त्याने मिळवले जे तुम्ही बघतात. तर अर्थातच चिन्मय, हाय. हॅलो. तुझं पूर्ण नाव सांग. चिन्मय मंदार सावजी. अच्छा, कुठल्या क्लासमध्ये आहेस तू? सिनियर KGB. आणि स्कूल? माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कूल. आई शपथ, बघा पूर्ण पाठ आहे, म्हणजे असं काही सांगितल्यासारखं नाही आहे. मी कागद घेऊन बसले बघा हे प्रश्न वाचायला. तर 3 मिनिटं 9 सेकंदात यांनी जवळपास 195 शहरांची, 195 देशांची नावं आणि त्यांच्या राजधानींची नावं यांनी केली. आणि अर्थातच विक्रम. तर नेमकं काय आहे हे? म्हणजे तुला कुठली कंट्री आवडते? कोणती पण. कोणती पण नाही? तुला इंडिया आवडत नाही? सगळे आवडतात. नाही, पण इंडिया आवडते का नाही जिकडे तू राहतो तिकडे? आवडते. काय विश्वविक्रम केलाय तू? काय रेकॉर्ड केलाय सांग बरं जरा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. मी 195 कंट्रीज आणि त्याचे कॅपिटल्स फक्त 3 मिनिट्स आणि 9 सेकंड्स मध्ये म्हटले आहे. 48 एशियन कंट्रीज आणि त्याचे कॅपिटल्स मी 41 सेकंड्स मध्ये म्हटले आहे. म्हणून माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये गेलंय. माझं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड साठी पण अप्लाय केलेला आहे. क्या बात आहे. बरं, हे सगळं तुला कुणी सांगितलं? म्हणजे मम्मानी शिकवलंय? हो, दोघांनी, मम्मानी बाबांनी. मम्मा पप्पा काय करतात तुझे? मम्मा इंजिनियर आहे आणि बाबा बिझनेस करतो. बरं, तू एवढ्या छोट्या वयात एवढा मोठा कसा काय झाला? तुला अभ्यास करायला आवडतो खूप. बघ बरं, एवढे सगळे ट्रॉफीज आहेत, एवढे सगळे मेडल्स आहेत, कसं वाटते तुला? सगळ्यात अगोदर मम्मा तुला काय म्हणजे होमवर्क करायला आवडतं तुला? हो. कुठला विषय सगळ्यात जास्त आवडतो? सब्जेक्ट कुठला आवडतो? मॅथ्स. आई शपथ, त्यामुळेच सगळं पाठांतर होते ना. अर्थातच तुम्ही वाट बघत असाल की माझ्याकडनं कधी वधवून घेतो सगळी नावं, पण एवढ्या लवकर नाही आहे. थोडंसं आपण अवांतर जाऊया. मला एक सांग, जर तुला आत्ता मी विचारलं की उद्या सकाळी तू उठलास झोपेतनं आणि सगळी खेळणी तुझी गायब झाली, तर मग तुला कसं वाटेल? टॉयज सगळं गायब एकदम सकाळी उठल्यावर. नाही वाटणार. छान. कुठलं टॉय तुला खूप आवडतं? कुठलं आवडतं? बिल्डिंग्स बनवायला, कार्स वगैरे. अच्छा, म्हणजे बघितलं आत्तापासूनच त्याचे विचार एवढे मोठे आहेत. म्हणजे आत्तापासून बिल्डिंग बनवायला म्हणा किंवा ज्या टेक्नोसेवी गोष्टी आहेत त्याला फार आवडतात. पण आत्ता तुमची जास्त कुचंबना न करता मी विचारणार आहे, तर तू पुढच्या 3 मिनिटात आणि 9 सेकंदात प्रॅक्टिस आहे तेवढी आत्ता? पक्का? मी मम्माला विचारणार आहे यानंतर सगळं. मम्मा पण इथे असणार आहे तुझ्या बाजूला. ठीक आहे, ओके. तर आपण स्टार्ट करूया. टायमर मी लावलाय आणि बघूयात जोरात. आत्ता आपल्याला मोठ्या आवाजात हा सांगणार आहे. चल, 3, 2, 1 स्टार्ट. अफगाणिस्तान, काबूल, अर्मेनिया, येरेवन, अझरबैजान, बाकू, बहरीन, मनामा, बांग्लादेश, ढाका, भूटान, थिम्पू, ब्रुनेई, बंदरदेवी, कोलंबिया, मुश्किल क्लास में इंडियन लैंड बेटून मलेशिया कोलालमपुर माली मंगोलिया उलानबाटर म्यांमार नेपाल काठमांडू अफगानिस्तान पाकिस्तान इस्लामाबाद मनीला कतार रशिया सऊदी अरेबिया रियाद सिंगापुर श्रीलंका श्रीलंका नेपाल कोटे सीरिया दमस्कस इस्तांबुल शामिल आइलैंड बैंकॉक टर्की तुर्कमेनिस्तान कपड़े यूएई अरबी उज़्बेकिस्तान ताशकंद वाटरमनु यामिजान अल्बानिया टिराना नोरा बेला ओजमाना बेलारुस नेक्स्ट बल्गेरिया सोफिया क्रोएशिया चेक रिपब्लिक डेनमार्क कोपेनहेगन एस्टोनिया नेदरलैंड्स फ्रांस पेरिस जर्मनी बर्लिन ग्रीस एथेंस हंगरी बुडापेस्ट आयरलैंड डब्लिन इटली रोम मेडिकल इंटरनेशनल वाटर लिथुआनिया फिनलैंड लक्समबर्ग मैकेडोनिया स्कोप जमाल्टा वेला मोल्डोवा मोनाको मॉन्टे कार्लो मॉन्टिक्रो पोर्टो रिको नीदरलैंड्स सैन मारियो स्लो पोलैंड वर्सा पोर्टुगल लिस्बन मोनाको कैन सैन मैरियो सिटी स्लोवाकिया ब्राजील
Algeria altes Angola Rwanda Peru Botswana Gabon Burkina Faso Agaro Guru Muda Cameroon Antique Ethiopia Central African Republic Congo Chad and Rwanda Commerce Mozambique Congo Kinshasa Democratic Republic of Congo Kinshasa Republic Karachi Total Guinea Malabar Malayu Viraji Baba Gabon Bengal Ghana Conakry Guinea Kenya Algeria थँक्यू सो मच. मीच थांबवलं मुळात त्याला. तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्या प्रेक्षकांना की काय म्हणजे एवढं फास्ट या वयात अहो मला साधा पाडा यायचा नाही हो. तुम्ही स्वतःही कनेक्ट करू शकत असाल. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुझं मला सांग एवढं पाठ करण्यासाठी काय तू मम्मा तुला काय दररोज काय देते असं है ना काय कॉम्प्लेक्स मी प्रॅक्टिस करतो. कशी करतो प्रॅक्टिस? समजा आता कंट्री आणि देशाची कशी प्रॅक्टिस करतो? किती वेळा करतो किती वेळा प्रॅक्टिस? खूप वेळा. पहिल्यांदा तर तुला एवढे छान छान एवढं ट्रॉफीज मिळाल्या एवढं मोठं नाव केलंय मग खूप लोक तुला भेटायला येत असतील माझ्यासारखी यांच्यासारखी सगळी बघणारी मग त्यांना तू काय म्हणतोस? थँक्यू. थँक्यू म्हणतो. अच्छा. आणि तुला घरी कोण कोण आहे तुझ्या? तुला छोटी सिस्टर पण आहे? हो. काय नाव आहे तिचं? निष्ठा मंदार सावजी. निष्ठा पण मग इथे तुझ्यासारखंच असं काहीतरी करते की तिला पण येतात सगळ्या राजधानी आणि कंट्रीची नावं? हो. किती येतात? 48 देशाचे कंट्रीज आणि त्याचे कॅपिटल्स. बरं तू फक्त मला ना कॉमनली 4-5 पुन्हा एकदा म्हणून दाखव कारण की मग अशी गाडीची सुसाट सुटली ती परत थांबलीच नाही तर आता परत फक्त स्लो मान हळू हळू 10 कंट्री आणि 10 कुठलेही सुरुवातीचे. ठीक आहे? ओके. हळू मान तिकडे बघ. अफगानिस्तान काबूल आर्मेनिया येरेवन अझरबैजान बाकू बहरैन मनामा बांग्लादेश ढाका भूटान थिम्पू ब्रूनी बंदर सिटी बेगावन कंबोडिया नामपेन चाइना बीजिंग साइप्रस निकोसिया एस्टोमोटिली जॉर्जिया टिब्लिसी इंडिया न्यू दिल्ली इंडोनेशिया जकार्ता ईरान तेहरान इराक बगदाद इस्रायल जेरुसलम पॅलेस्टाईन जेरुसलम. बस थँक्यू. बघा स्लो मध्ये जरी म्हटलंय आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की नेमका हा रेकॉर्ड बनलाय कसा. अर्थातच मला एक सांग हे तू जेव्हा तुला कळत नसेल मम्मा पप्पानी तुला मदत केली पण यापूर्वी जो रेकॉर्ड होता तो कुणाच्या नावावर होता? तू ओळखतो त्या व्यक्तीला? कधी त्याच्याबद्दल तू ऐकलंय? हा जो रेकॉर्ड तू ब्रेक केलाय? नाही ना. मग ते आता आपण विचारणार आहोत त्यांच्या आई बाबांना. अर्थातच याच्याशी गप्पा रंगणार आहेत पण आता माझ्यासोबत असणार आहेत यांची आई. तुला आईनी जास्त हेल्प केली का पप्पांनी? हो. कुणी केली मम्मानी की पप्पांनी? दोघांनी. नाही एकाचं नाव सांग. मम्मा आवडतात की पप्पा? दोघंही इक्वल. दोघंही इक्वल. हे बघा आजकालची मुलं फार क्लेवर झालेली आहेत. दोघंही तेवढीच आवडतात. पण आता आपण त्या दोघांची गप्पा करायच्या. ते सगळे सिक्रेट सांगण्यात बरं. तू किती मस्ती करतो? तू खूप मस्ती करतो. हो. होमवर्क करत नाही? करतो. मम्मा तुला धपाटा देते कधी पाटीत? हा. आता तर बोलला नाही. देते काय अर्थ नाही मुलगा अर्थातच बघा फार मस्ती करतोय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2022 अर्थात यानंतर अनेक रेकॉर्ड यांनी पण हे जे वर्ष आहे हे खास निघाले या परिवारासाठी. तर या परिवारातल्या मंडळींना भेटणार आहोत. याच्या मम्मी पप्पांना भेटणार आहोत. म्हणजे एवढा छोटा असताना आपल्या आई बाबांचं नाव रोशन करणार आपला चिन्मय एकदा ब्रेक घ्यायचा आपण. ब्रेक घ्यायचा त्यांना आपण घेऊयात एक ब्रेक असं मग. चला घेऊयात एक ब्रेक. आपण घेऊ एक ब्रेक. अरे बापरे आता बघा अँकर पण झालाय हा. तर मनोरंजनाचा एकच पत्ता. शोचं नाव आहे सिटी कट्टा. कुठेच नका जाऊ. भेटूयात आणखी गप्पा करायच्या सोबत. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता
सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. फास्टेस्ट किट टू रिसाइड ऑल कंट्री अँड कॅपिटल्स. अर्थातच हे वेगळ्या प्रकारचं एक मनोरंजन आहे. म्हणजे मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा. RRC नेटवर्क तुम्ही बघताय आणि जगाला गवसणी घालणारा, विश्वविक्रम करणारा असा आपल्या अकोल्याचा चिमुकला चिन्मय. पण नेमकं चिन्मयनी काय केलंय तर आता तुम्हाला ब्रेकच्या पूर्वी तुम्ही बघितलं की जवळपास 195 देशांची नावं आणि कंट्रीची नावं तो घेतो. सगळे समोर पडले रेकॉर्ड्स जे आहेत, जेवढ्या ट्रॉफीज आहेत हे त्याच्या आहेत. पण या पाठीमागे ती माऊली आहे. अर्थात त्यांच्या आईशी आता आपण गप्पा करणार आहोत. आपल्यासोबत स्वतः सुरुची जी आहेत. मॅम नमस्कार. नमस्कार. सगळ्यात अगोदर अभिनंदन तुमचं. आणि किती वर्षाचा आहे हा आता 6 वर्षाचा आहे. पण जेव्हा याला हे सगळे रेकॉर्ड झालेले आहे त्या टाईमला याची एज 5 इयर्स अँड 11 मंथ्स होती. या जानेवारीपासनं हे सगळे अवॉर्ड्स त्याला भेटलेले आहे. आणि त्याचं मेन म्हणजे त्यांनी 195 कंट्रीज आणि कॅपिटल्स म्हटलेले आहे फक्त 3 मिनिट्स 9 सेकंडमध्ये, ज्याकरिता त्याचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन आणि युनिव्हर्सल बुक अँड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड याच्यात नाव आलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एशियाच्या 48 कंट्रीज आणि त्याच्या कॅपिटल फक्त 41 सेकंड्समध्ये सांगितलं आहे, ज्याकरिता त्याचं एशिया बुकमध्ये ॲज अ फास्टेस्ट किड म्हणून नाव आलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त झाशीची जी राणी आहे त्यांच्यावर लिखित जी फेमस कविता आहे, खूप लढी मर्दानी वो तो झाशीवाली राणी थी, ही कविता श्रीमती सुभद्रा कुमारी चौहान यांनी लिहिलेली आहे. जी कविता त्यांनी नॉनस्टॉप 8 मिनिटं म्हटलेली आहे, ज्याकरिता त्याचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या अचिव्हमेंट तेही सुरुवातीच्या म्हणजे 2 वर्षाचा असताना जवळपास. पण ही स्मरणशक्तीची देणगी आहे हे तुमच्या लक्षात कसं आलं? म्हणजे पॅरेंट्स म्हणून नेमकं काय सांगाल तुम्ही? जेव्हा तो 2 वर्षाचा होता तेव्हापासूनच आम्ही पाहतो आहे की त्याची व्हिज्युअल मेमोरी खूप जास्त शार्प आहे. इवन जसं आता घरी आमच्या 2 गाड्या होत्या, क्रेटा आणि वॅगेनार. त्याला हे फिक्स डोक्यात बसलं की काय पाहिलं तेव्हा वाचता येत नाही त्या वयात, त्याला ते सिम्बल लक्षात आहे की ही गाडी क्रेटा आहे आणि ही वॅगेनार. असं मग आम्ही पाहिलं रस्त्यातनं जेव्हा जातोय तेव्हा जेव्हा त्याला क्रेटा दिसली तो विदिन अ सेकंड सांगायचा. मग हळूहळू तो दुसऱ्या गाड्यांबद्दल ही कोणती गाडी आहे असं तो आम्हाला विचारत गेला. तर आम्ही त्याला आम्हालाही गाड्यांचे नावं एवढे माहीत नव्हते, आम्ही ते पाहून त्याला सांगायचो. असं करत करत त्याला सगळ्या गाड्या, इवन त्याचे मॉडेल्स, ती कोणत्या कंपनीची आहे, सगळ्या गाड्या त्याला माहिती आहे. आम्ही शॉक व्हायचं. तो मला विचारायचं की सांगायचं ही गाडी ती चालली आहे. मला पहिले पाहावं लागायचं की खरंच ती गाडी आहे की नाही नेमकी. इवन त्याचं एक एक्झाम्पल देते. मी त्याला म्हटलं चिन्मय, हुंडई आणि होंडा या गाडी मला ओळखूच येत नाही, तू कसं काय ओळखतो? तर त्यांनी सांगितलं की खूप सिम्पल आहे मम्मा, एक हुंडईचा जो एच आहे तो स्क्वेअरमध्ये आहे आणि होंडाचा जो आहे तो ओव्हल याच्यात आहे. मग तेव्हापासून मला तो फरक जाणवला. तो मायन्यूट गोष्टी त्याच्या लक्षात येतात एकदम बघून. ते व्हिज्युअल मेमरी ज्याला आपण म्हणतो ते त्याचं खूप क्लिअर आहे. मग आम्ही पाहिलं की त्याला हे सगळं खूप चांगल्या प्रमाणे लक्षात राहत आहे. आम्ही पहिले इंडियाबद्दल त्याला शिकवलं. त्याला एक इंडियाचा मॅप दिला पझल म्हणून. तर त्याला मी 2-4 वेळा शिकवलं की असं असं आपल्याला लावायचं आहे. तर पहिले तो लावणं शिकला की इंडियाचा मॅप असा असा दिसतो. मग हळूच मग त्याच्या हे लक्षात आलं की आपण हा पार्ट इथे लावतो, हा पार्ट इथे लावतो. तर त्या स्टेट कोणतं आहे नेमकं ते आम्ही त्याला सांगितलं. तर त्याच्या लक्षात राहिलं की हा गुजरात आहे, या साईडला आहे, गुजरातच्या खाली आपलं राजस्थान येतं. ते सगळं त्याला व्हिज्युअलाइज झालं. मग त्याच्यानंतर त्याला स्टेटचे नावं सांगितले. एक फेज बाय फेज आम्ही त्याला सांगितलं. मग त्या स्टेट्सच्या त्याला कॅपिटल सांगितल्या. हळूहळू कसं आता एकदम मुलांना एवढ्या 28 स्टेट्सची आपण नावं सांगू, त्याचे कॅपिटल नाही लक्षात राहत. त्याला सांगितलं आपण कुठे राहतो, महाराष्ट्रात. मग महाराष्ट्राची कॅपिटल सांगितली. मग त्याला मी सांगितलं की मी भोपाळला शिकलेली आहे. भोपाळ कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये. मग मध्य प्रदेशची कॅपिटल. असं हळूहळू करत करत त्याला स्टोरी कनेक्ट करून त्याला शिकवलं. मग त्याला इंडियाबद्दल सगळं सांगितलं, तेही त्याच्या लक्षात राहिलं. मग आम्ही म्हटलं पहिले आपण जवळपासचे देश सांगू, इंडियाशी कनेक्टेड देश वगैरे जे आपल्याला नेमके माहीत असतात 10-15, आम्ही ते सांगितले, तेही त्याच्या लक्षात राहिले. मग म्हटलं आता आपल्याला थोडा अभ्यास करणं जरुरी झालं आहे. मग आम्ही दोघांनी इंटरनेटवर कॉन्टिनेंट वाईज लर्न पहिले स्वतः केले आणि मग त्याला शिकवलं. कारण त्याची मेमरी इतकी शार्प आहे, एखाद वेळेस चुकीचं सांगितलं गेलं तर ते फिट झालं तर ते त्याला आयुष्यभर लक्षात राहील. हो, मला पाठ आहे पण याच्यासारख्या नाही जसं याला पाठ आहे. मला विचारलंय तर मी एशियाचे सांगू शकते, पण बाकी रँडम सांगता येतील पण कंटिन्यू नाही. म्हणूनच तर सगळ्यात यंगेस्ट चीफ गेस्ट आपल्यासोबत बसलेले आहेत. तो काय किस्सा होता? म्हणजे याला चीफ गेस्ट म्हणून यंगेस्ट चीफ गेस्ट बोलवलं. तू चीफ गेस्ट बनून गेला होतास, माहिती आहे तुला?
आठवतं? शहाबाबू स्कूल आहे तिथे. सगळंच पाठ आहे. मला वाटलं आता आम्हाला झोप येते की काय. नाही ना, हे बघ घरी बसणारे सगळे तुला बघताय, एवढं छान छान दिसते. तू माझा तुझा फेवरेट कलर कुठला आहे? ऑरेंज. ग्रीन आणि रेड. मग आता कार जी आहे घरी, तू कलरवरनं कार ओळखायचा? कलरवरनं, गाडीच्या रंगावरनं कार ओळखायचा तू? नाही. नाही, मम्मानी सांगितलं तसं ओळखायचा. तो काय किस्सा आहे जेव्हा याला यंगेस्ट चीफ गेस्ट म्हणून घेऊन गेले होते? याला शहाबाबू प्रायमरी इंग्लिश स्कूल आहे अकोल्याला दापकी रोडला, जी की पातूरची संस्था आहे. तिथे याला ॲज अ यंगेस्ट चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं आणि तिथे जवळपास त्यांनी 200 मुलांसमोर परफॉर्म केलेलं होतं आणि त्याला तिथे त्यांचे पॅरेंट्स पण ऑनलाईन होते झूम ॲपवर. तिथे यांनी परफॉर्म केला आणि तो त्याचा पहिला फंक्शन होता जिथे त्याला बोलवणं आलेलं होतं सगळ्यात फर्स्ट, आणि ॲज अ यंगेस्ट चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. आम्ही म्हटलं हा पण एक रेकॉर्ड असू शकतो की सगळ्यात छोटा चीफ गेस्ट म्हणून त्याला बोलवलेलं आहे. तर मग हे मला आता तेच विचारायचं आहे, सर आहेत किंवा तुम्ही आहात, सर ऑब्विसली बिझी असतात, आपणही घर सांभाळून सगळ्या गोष्टी करतात, तर मग हे सगळं करायचं आणि याचा फॉलोअप घ्यायचा, म्हणजे ही माहिती कुठनं मिळवली तुम्ही? आणि अशा अवॉर्ड्स असतात सुद्धा, यासाठी किती फॉलोअप घ्यावा लागला? कारण की बरीचशी मंडळी बघतायत, त्यांचीही मुलं असतील कदाचित किंवा त्यांनाही असं अप्रोच करायचं असेल, तर आपण अकोला शहरात राहून एवढे मोठे मोठे अवॉर्ड्स मिळवणं, त्याचा फॉलोअप घेणं, त्याला अप्लाय करणं, ही प्रोसेस तुमच्या कधी लक्षात आली? ॲक्च्युली तसं पाहिलं तर याचा रेकॉर्ड जेव्हा हा 4 वर्षाचा होता तेव्हाच झाला असता, पण त्या टाईमला माझ्या डोक्यात आलं नाही की आपण याचा असा रेकॉर्ड करूया, कारण मी पण इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरशिप करत होते तेव्हा. मग कोरोना आला तेव्हा मी माझ्या आईकडे गेली. तिथे त्याचं एक न्यूज चॅनलवरती टेलिकास्ट झालं होतं. मग तिथे त्यांनी असंच विचारलं की तुम्ही कोणता रेकॉर्ड केलेला आहे का? मग त्या टाईमला सडन क्लिक झालं, कारण जनरली आपल्याला गिनीज बुक रेकॉर्ड माहीत असतो. तर एक आमच्या डोक्यात गिनीज बुक होता, पण मग मी सर्च केलं तर असे भरपूरसे रेकॉर्ड आहेत, जसं इंडिया बुक, एशिया बुक, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, आणि अजून अनेक भरपूरसे रेकॉर्ड आहेत जगात जे आपल्याला माहिती नसतात. मग मी हळूच म्हटलं की चला आपण पहिले इंडियापासून स्टार्ट करूया. तर आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मी सर्च केलं, मला त्याची माहिती काढली. एक जण होते भेटलेले, ते त्यांचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेलं होतं, त्यांच्याशी मी बोलली. मग त्यांची प्रोसेस जाणून घेतली. त्यांचा प्रोसेस असतं की तुम्हाला व्हिडिओ काढावा लागतो 3 अँगलनी ऑडियन्ससमोर, असं प्रत्येक वेगळ्या याचा वेगळा आहे. इंडिया बुकचा नाही, पण लंडन बुक ऑफ रेकॉर्डचा होता की 3 अँगलनी तुम्हाला व्हिडिओ काढावे लागतील, त्याचे ऑडियन्स पाहिजे समोर, लाईव्ह हवं. तर तसं त्याला परफॉर्म करवलं. आम्ही लिम्का बुकमध्ये पण अप्लाय केलेलं आहे. जसनाग्रहाला याचा इव्हेंट ठेवला होता. तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 एक्सपर्ट लागतील, जे तिथे जजेस म्हणून राहतील, 2 टाईमकीपर एक्सपर्ट राहतील, त्याच्यानंतर ऑडियन्स राहील, पेपरमधले आम्हाला कव्हरेज लागतील. तर हे सगळे त्यांना पाठवावे लागतात कुरिअर. आता पहिले ते प्रोग्राम्स व्हायचे, पण कोविडमुळे ते सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडं सोपं झालं, कारण की ऑनलाईन असल्यामुळे आपण अप्लाय करतो. अदरवाईज आपण जाणं होईल, सगळ्या त्या गोष्टींमुळे सगळं मागे पडतो माणूस. तर ह्या सगळ्या गोष्टी कोविडमुळे झाल्या. मग मी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं सोडून आता आमचा बिझनेसच जॉईन केला. तर वेळ भेटतो मुलांना देण्यासाठी, शिकवण. म्हणजे त्याला ती कविता का पाठ आहे माहिती आहे का? आई जी आहे ना, ती खूप लडी मर्दानी अपने बेटे केली, असं म्हणू शकतो आपण. ही कविता मला माझ्या 4th स्टँडर्डमध्ये होती, आणि जेव्हा हा होणार होता तेव्हा मी ही कविता नेहमी म्हणायची. आपण म्हणतो ना गर्भसंस्कार, ते त्याच्यात आहे. इवन जेव्हा तो होणार होता तेव्हा मी ME करत होती. तर मी त्यावेळेस कंटिन्यू अभ्यासच करायची. आणि आता मला असं वाटतंय की त्याचाच इफेक्ट त्याच्यावर झालेला असेल मे बी, की तो पण असं अभ्यासात खूप इंटरेस्ट घेतो आणि सगळ्या नवीन गोष्टी शिकायला होतो. आणि ती कविताही त्याला म्हणूनच पाठ झालेली आहे. आता काही आमच्या ज्या ताई आहेत, बहिणी आहेत, त्या साऊथचे पिक्चर बघतात. बघा बाबा तुम्ही, आता तुम्हाला पण पुष्पा यायचं आहे तुमच्या घरी एखादा, असो काय हरकत नाही. ते पण काय मी सहज गमतीत बोललो. पण हा जो प्रवास आहे तुमचा, जो ज्या प्रकारे चालत आलाय, त्याला सरांचाही तेवढा सपोर्ट असेल अर्थातच. तर फॉलोअप घेताना पुढच्या गोष्टी आपण त्यांच्याशी गप्पा करणार आहोत. पण आता कवितेचा विषय निघालाच आहे, खूप लडी मर्दानी. पहिल्यांदा तर टोटल किती अवॉर्ड्स मिळालेत हे सांगा, आपण त्यावरती ब्रेक घेऊया कवितेवर. तर आतापर्यंत मिळालेले सगळे रेकॉर्ड्स बघू. याला विचारले तर यालाही पाठ आहेत, पण तुमच्या थ्रू गेलं तर आणखी छान. त्याला टोटल बुक्समध्ये त्याचे 6 रेकॉर्ड झालेले आहे, जसे की लंडन बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 2,
एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 2 झालेले आहे, युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड अँड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्याला झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त नुकताच त्याला इंडियाज किड आयकन अवॉर्ड हा तो अवॉर्ड आहे, हा त्याला भेटलेला आहे, जिथे त्यांनी ह्या सगळ्याच गोष्टी परफॉर्म केलेल्या होत्या. मुंबईला झालेला होता. त्याच्यानंतर हा एक रेकॉर्ड आहे जो की ज्युनियर महाराष्ट्राचा आहे, क्रिएटिव्ह ग्रुपनी ऑर्गनाईज केला होता आणि लोकमत बाल मंच जे आहे त्यांच्यासोबत असोसिएट होता तो अवॉर्ड. पहिले यांचा अकोल्याला एक प्रोग्राम झाला होता. त्यांनी अकोला लेवलवरती, माझा एक स्टुडंट होता, नेमका मी ऑफिसमध्ये होती, मला फोन आला, मॅडम एक आपले ऑडिशन सुरू आहे, तुम्ही चिन्मयला घेऊन जा. पण प्रॉब्लेम असा आहे की त्याचं ऑडिशन फक्त आजचाच दिवस आहे, लास्ट डे. मी म्हटलं मी त्याला घेऊन गेली तर त्याच्यात सिलेक्शन झालं. विदाऊट एनी प्रिपरेशन तो गेलेला होता आणि तिथे तो सिलेक्ट झाला. मग त्याचं इथे अकोल्याच्या मुलांमध्ये कॉम्पिटिशन झाला ज्याच्यात तो फर्स्ट आलेला होता. मग पुण्याला ऑल ओव्हर महाराष्ट्राची मुलं तिथे आलेली होते, तिथेही त्याला ही ट्रॉफी भेटलेली आहे, तिथेही तो फर्स्ट आलेला आहे. आणि असे भरपूरशा स्कूल्समध्ये त्याचे प्रोग्राम झालेले. निंभोराला एक स्कूल आहे, तिथे त्याला बोलवलं होतं, तिथे त्यांनी परफॉर्म केलेलं आहे. शहाबाबू स्कूलमध्ये त्याला बोलवलं होतं. त्याची स्वतःची स्कूल माउंट कार्मल इंटरनॅशनल स्कूल, तिथेही त्याचा 2दा सत्कार करण्यात आलेला आहे. आपण म्हणतो की दखल बऱ्याच लोकांनी घेतली, पण अर्थातच तुम्ही त्याच्या टॅलेंटची दखल घेतली नसती तर हे काही घडलं नसतं. तुम्ही आता विचार करत असाल घरी तर 90 280 100 88 आमचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला खाली दिसतोय, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा की तुमच्या मुलामध्ये तुमच्या पाल्यामध्ये काय टॅलेंट आहे. पण आता 8 मिनिटाची कविता तर नाही, पण सुरुवातीच्या काही ओळी आपण ऐकून घेऊयात, है ना? रेडी? नेहमीच रेडी असतो म्हणावी. युअर अ कॉम्प्लेन बॉय आहे ना. चला आपण ऐकणार आहोत याचा जो नेक्स्ट रेकॉर्ड आहे, खूप लडी मर्दानी वो तो झांसी वाले रहे. सिंहासन हिल उठे राजवंशों ने ब्रुक की तानी थी, पूरे भारत में भी आई फिर से नई जवानी थी. घूमी हुई आजादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी. चमक उठी 57 की वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलो के मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, कानपुर के नाना की वो मुंह बोली बहन छबीली थी. लक्ष्मीबाई नाम पिता की वह संतान अकेली थी, नाना के संग पढ़ती थी, वह नाना के संग खेली थी. बर्षी ढाल कृपान कटारी उसकी यही सहेली थी. असो खूप खूप थँक्यू सो मच. म्हणजे बघा आमचा जीव एवढूसा चिमुकला आहे, पण आमची आवाज जी आहे ती एकदम त्या मर्दानगी म्हणजे आपण म्हणतो त्या राणीसारखी झाली, झाशीची राणी जी आहे. आणि मलाही ही कविता होती त्यामुळे मी पण त्यात कनेक्ट झालो. फारच आपण म्हणतो एनर्जेटिक ही पोएम आहे आणि तीच एनर्जी आत्ता पॉझिटिव्हली आपण प्रत्येक ठिकाणी पाठवतोय जिथे आपला शो बघला जाते. अर्थातच RRC नेटवर्क गेली 20 वर्ष आहे. तुम्हाला उपक्रम कसा वाटते ते आम्हाला कळवा. आणि अर्थातच आत्ता आपण भेटणार आहोत मॅन ऑफ द हाऊस आणि जे याचे अर्थ पप्पा आहेत आदरणीय मंदारजी. आणि अकोल्यातलं प्रख्यात असं नाव आहे विदर्भातलं आपण म्हणू शकतो. बऱ्याचदा तुम्ही हा चेहरा बघितला लक्षात येईल. तर यांना आता रजा देऊया आणि ब्रेक नंतर परत येऊया. बघत राहा मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. झाला सूर्योदय, झाली पहाट, चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा, संगे RRC अन्नदात्याचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास, आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात.
तर विश्वविक्रमाला गवसणी घालणार चिमुकला आणि अर्थातच त्याचे पालक आपल्यासोबत आहेत. तर मनोरंजनाचा एकच पत्ता सिटी कट्टा तुम्ही बघताय. अर्थात आत्ता चिन्मयशी आपण गप्पा केल्यात, त्याचे विक्रम आपण ऐकलेत आणि या सगळ्यांच्या पाठीमागे असणारा जो एक आपण म्हणतो तो हात आहे. प्रत्येक पुरुषामागे स्त्री असते, पण संपूर्ण कुटुंब सांभाळणारा एक पुरुष असतो आणि तेवढेच स्मितहास्य करणारे डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, तुमचा परिचय एकदा प्रेक्षकांना पुन्हा एकदा. माझं नाव डॉक्टर मंदार सुभाष सावजी. मी प्रॉपर अकोल्याचा राहणारा आहे. मी पेशाने तसं डेंटल सर्जन आहे शिक्षणाने, पण माझं एक कृषी केंद्र आहे स्वाती सीड्स अकोला नावाने अकोल्याला. मी तेच बघतो. सो आमचा फॅमिली बिझनेस आहे. आणि हे जे बीज आहे कृषी केंद्र म्हटलं अर्थात शेतकऱ्यांमध्ये करणं, तर हे तुमच्या घरचं जे बीज आहे ते आता एवढा मोठा अंकुर मोठा होतं आहे. म्हणजे वटवृक्षासाठी बघा एवढ्या त्याला ब्रांचेस फुटलेत की एवढे अवॉर्ड्स आलेत आणि तो एवढा चिमुकला. हे ठरलं कसं, म्हणजे कधी वाटलं होतं की असं होणार? लहानपणापासूनच आम्हाला त्याचे गुण दिसून राहिले. तो छान, त्याची व्हिज्युअल मेमरी चांगली आहे. तो प्रत्येक गोष्ट केअरफुली बघतो. ऑब्झर्वेशन छान आहे. पण खरी साथ दिली कोरोनाने. अच्छा. सगळे लोक म्हणतात की कोरोनामध्ये मुलांचं शिक्षणाचं नुकसान झालं आणि ते ॲक्च्युली खरं आहे. पण आमच्या बाबतीत थोडं उलटं झालं. ॲक्च्युली कोरोनामुळे आम्ही चिन्मयला बऱ्यापैकी वेळ देऊ शकलो. लॉकडाऊनमुळे जेव्हा घरी राहायचो तेव्हा भरपूर वेळ मुलांना द्यायचो, त्याच्या शिक्षणाला द्यायचो, त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवायचो. तो शिकूनही घ्यायचा, पण ॲटलिस्ट तेव्हा वेळ देणं झालं. त्याच्यामुळे खरी त्याची डेव्हलपमेंट झाली आणि ती थोडीशी आम्हाला दिसेल अशी किंवा मग कोणत्या ना कोणत्या अवॉर्डच्या रूपाने ती बाहेर पडली. पण एक सुरुवात जी म्हणतात पहिल्यांदा की हा किस्सा आहे किंवा म्हणजे मी 2 दिवसात त्यांनी पाठ केले, असं खरं आहे? बऱ्याचशा गोष्टी आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो. आम्ही ज्युनियर महाराष्ट्राच्या फायनल राऊंडसाठी गेलो होतो पुण्याला. तिथून आम्ही आलो डोंगगावला. आमचं गाव आहे डोंगगाव. डोंगगावपर्यंत पोहोचलो. मग चिन्मयला म्हटलं, चिन्मय आपल्याला आता काय शिकायचं रे, आता काय अभ्यास करायचा? कोरोनामुळे आता वेळ देणं कमी झालं आहे. त्याच्यामुळे आता थोडंसं आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये चालता बोलता कुठे ना कुठे शिकवत राहतो. तर चिन्मय म्हणे, बाबा आपण एक काम करू, जेवढ्या महाराष्ट्राच्या गाड्यांचे नंबर आहे तेवढे पाठ करून टाकू. अरे बापरे. ही कल्पना त्याच्या डोक्यातली. म्हटलं ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसं. मग आम्ही सर्च केलं. त्यांनी MH1 to MH50 सगळे नंबर हे 1.5 तासात पाठ करून घेतले. 1.5 तासात फक्त? आता जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही त्याला MH1 to MH50 कोणता नंबर विचारा, तो तुम्हाला सांगतो. बापरे. आणि विथ डिस्ट्रिक्ट मग त्याला स्वतःच कळतं? हो, स्वतः नाही, तो स्वतः सांगतो. गाडी जात असली तरी तो आपल्याला सांगेल की ही गाडी या डिस्ट्रिक्टची चाललेली आहे. किंवा आता तो बोलतो तर ते कोडमध्येच बोलतो. ते आम्हाला लक्षात येत नाही. आता कालचंच एक एक्झाम्पल सांगते. त्यांनी एक टी शर्ट पाहिला, त्याच्यावर काहीतरी 30 नंबर होता. तर त्यांनी सांगितलं की हे ना नागपूरचं, सॉरी अकोल्याचं आहे, MH30 अकोला. असंच तो 32 वर्धा. तर तो खेता आपल्याला सांगतो की कोणत्या डिस्ट्रिक्टचा नंबर आहे हा. ॲडिशन करतो 3 + 4 7. तर 7 कुठला आहे तो पटकन त्या डिस्ट्रिक्टचं नाव घेतो. त्याचे काही वेगळे फंडे आहेत का, जसं आपल्याला लहानपणी शिकवले जायचं कुछ ट्रिक्स है ना, जसं आपण आता काही एखादा पाठ करायचं झालं तर आपणही शिकलेलो असतो, तर काय असे काही ट्रिक्स तुम्ही त्याला सांगितले? तो गोष्टी कनेक्ट करत घेतो. मला असं वाटते एकदम तो त्या व्हिज्युअल मेमरी प्लस एकमेकांना कनेक्ट करणे ही त्याच्या डोक्यात येतं इंटरनल पॉवर आहे. पण त्यानुसार तो एक गोष्ट कनेक्ट करत घेतो असं मला वाटते. ट्रिक्स तर नाही म्हणता येईल, पण तो खूप डेडिकेटेड आहे. कारण असं कोणती ट्रिक नाही आहे, कोणता मॅजिक नाही आहे की ज्याने आपण लर्न करू शकतो. पण त्याचं डेडिकेशन आहे, खूप हार्डवर्किंग आहे. जर त्यांनी ठरलं की मला हे करायचं आहे, जिद्दी स्वभाव ज्याला म्हणतात, ते जे करायचं आहे तर तो करूनच राहतो आणि प्रॅक्टिस खूप करतो. मेन म्हणजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना लॉकडाऊनमध्ये त्यांनी रामायण पूर्ण बघितलं. हां, विथ इंटरेस्ट बघितलं पूर्ण. रामायण बघताना तो खेळायचा, सगळं करायचा. आम्हाला वाटायचं बघतोय की काय करतोय, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण राहायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्याला कोणती स्टोरी विचारा, तो सांगायचा त्यात झालं काय. म्हणजे इवन जे लवकुशचं गाणं आहे हम कथा सुनाते, ते गाणं त्याचं जवळपास तो 4-4.25 वर्षाचा असताना त्याला पूर्ण 11-12 मिनिटाचं गाणं पाठ आहे आणि ते यूट्यूबवर अपलोड केलेलं आहे. त्याचं यूट्यूब चॅनल आहे फन अँड लर्न विथ चिन्मय, त्याच्यावर ते गाणं आहे ऑलरेडी. ते पण मी बघितलं, फन अँड लर्न विथ चिन्मय. अर्थात तुम्ही पण ते फॉलो करा. पण आता फार प्रचंड असं म्हणजे माहिती का, सगळ्यांना आनंद होतोय जे आपल्याला घरी बघतात की एवढं यंग आपण म्हणतो एवढं गोड कपल आहे, तेवढाच गोड चिन्मय आहे आणि एक छोटी चिमुकली पण आहे. ती आहे की झोपलेली आहे? तिला पण मला वाटतं काय पाठांतर आहे हां, तिचा पण आपण ते व्हिडिओ आपण बघणार आहोत. पण सगळ्या बघणाऱ्या पॅरेंट्ससाठी तुम्ही आता काय एक मेसेज देणार आहात, एक संदेश काय देणार आहात की मुलांमध्ये, म्हणजे तुम्ही काय सांगाल? मला असं वाटते की सगळ्यात
मोठा सध्या धोका आहे जगा आपल्या मुलांसाठी, तो आहे मोबाईलचा. आम्ही मुलांना मोबाईल फार कमी वेळ देतो. म्हणजे इव्हन चिन्मय 5-5.5 वर्षाचा असेपर्यंत तो मोबाईल त्याला बिलकुलच द्यायचो नाही. इव्हन टी व्हीचंही प्रमाण फार कमी होतं. कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेस व्हायचे तेव्हापासून थोडंफार प्रमाण वाढलं, पण स्टील तो अजूनही 20-25 मिनटाच्यावर मोबाईल कधीच हातात घेत नाही. त्याला टाईम ठरवून दिला आहे की एवढेच मिनटं घ्यायचे, त्याच्यावर आम्ही त्याला देत नाही आणि तो मागत पण नाही. इव्हन त्याची लहान बहिणी निष्ठा 3 वर्षाची आहे, ती पण मोबाईल कधीच बघत नाही. आणि जेवताना वगैरे मोबाईल देण्याचा तर प्रश्नच नाही आहे. तर मला असं वाटते की जर मोबाईलपासून जर मुलं दूर राहिले तर त्याच्या शिक्षणामध्येच खूप चांगला इफेक्ट येतो आणि ती खूप पॉझिटिव्ह गोष्ट राहू शकते. म्हणजे अर्थात जसं सगळं ऑनलाईन झालं आता मी तरी काय करू, यावर यांनी हा वेगळा उपाय काढलाय. बऱ्याचदा चाइल्ड लॉक म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपण कंट्रोलमध्ये ठेवतो. मोबाईल कंट्रोल पॅरेंट्स कंट्रोलवाला असतो. इथे ती गरज नाही आहे, म्हणजे सवयच तशी पाडली आहे. पण तुम्ही ॲज अ आई म्हणून भरपूर वेळ देत असाल किंवा वेगळ्या प्रकारे तुम्ही एक अनुभव घेतला असेल. सर जरी आता ऑफिसला असले किंवा साईटवर असले तर तुम्ही नेमकं काय बदल बघत आहात? म्हणजे की कॉमन मुलगा आणि आपण म्हणतो की याच्याकडे काय चिन्मयला हे सगळे रेकॉर्ड्स भेटण्याआधी जे होतं तो एकदम कोणासमोर पहिले परफॉर्म नव्हता करत. म्हणजे त्याच्यात हे सगळे पहिले मी ऑब्झर्व केले. पण जेव्हा त्याला 1 जानेवारी 2022ला शहाबाबूला बोलवलं, त्यानंतर मी पाहिलं की त्याच्यात ड्रास्टिक चेंज झाला. मी त्या मॅडमलाही, रुबीना मॅडम जे आहे त्यांनाही मी खूप वेळा ॲप्रिशिएट केलं की मॅम तुम्ही त्याला ॲप्रिशिएट केलं म्हणूनच तो एवढा कॉन्फिडेंटली बोलू शकतो. कारण मुलांना एक स्टेज हवा ज्यांनी त्यांना जर असं छोटा आपल्याला वाटतं की हा एक मेडल भेटला, पण हा मेडलसुद्धा त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. मग त्याच्यामुळे त्याला इतकं मोटिवेशन भेटलेलं आहे त्याला ते की मला इतका छान मेडल भेटलं, मग तो अजून छान छान परफॉर्म करत गेला. इवन आता त्याला तुम्ही थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स 2000 लोक पब्लिक असली तर त्याचा जोश जास्त वाढतो. 4 लोक असले तर तो परफॉर्म करायला थोडं कमी जास्त करतो, पण स्टेजवर गेला तर तुम्हाला एक वेगळाच चिन्मय दिसेल. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की एवढे सारे त्याला अवॉर्ड्स भेटले. कारण एक आई पॅरेंट्स म्हणून ते ही इतकी गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी की एवढ्या लहान वयात मी त्याला म्हटलं मला अजून कोणी चीफ गेस्ट म्हणून नाही बोलवलं, तुला ॲज अ यंगेस्ट चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं. तर याला एवढंच नाही तर अनेक जी मोठी मंडळी आहेत त्यांनी दखल घेतलेली आहे. तर ती मंडळी कोण कोण आहेत? रणधीर भाऊ सावरकर जे आहे ते, अनुप भाऊ धोत्रे, ते सर्वजण आपल्या घरी आले. त्यांनी चिन्मयचा सत्कार केला. आपल्या महापौर ताई त्या पण आल्या होत्या. त्याच्या हो, कलेक्टर मॅडम जे आहे त्यांनी चिन्मयचा सत्कार करण्यात आला आहे. इवन आपले संजय खडसे सर जे आहे त्यांनी पण चिन्मयला त्यांच्या चेअरवरती बसवलेलं. या वयात त्यांच्या चेअरवर बसणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त त्याला छत्तीसगडच्या ज्या आपल्या गव्हर्नर आहे सुश्री अनुसुईया उईके मॅडम, त्यांनी त्याचा सत्कार केलेला आहे. लवकरच त्याला अजून आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर जे आहे त्यांच्या हस्तेही त्याचा सत्कार होणार आहे असं आम्हाला कळलेलं आहे. त्यांच्याकडनं बोलवू आले. अर्थात आमच्या अकोलेकरांकडनं किंवा बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पण हे सगळं करत असताना लाईफची जर्नी आणि जसं कोरोनामुळे तुम्ही आता हे टॅलेंट बाहेर काढू शकल्या, तर एक आपल्या लाईफचा खट्टा मिठा पल असतो ज्याला म्हणतो आम्ही आनंदाचा क्षण, आणि एक क्षण असतो नकोसा. तुमच्या दोघांच्या मॅरिड लाईफमधला म्हणजे चिन्मय झाल्यापासून किंवा त्यापूर्वीचा एक खट्टा मिठा पल कुठला असेल? खट्टा मिठा मला वाटते 1 जानेवारी या वर्षाची जी आहे, जेव्हा चिन्मयचा वर्षाचा पहिला दिवस आणि चिन्मयला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलावलं. गेल्यावर आम्हाला ॲक्च्युली माहिती नव्हतं की किती लोक असतील काय असेल, पण त्यांनी बोलावलं, आम्ही गेलो. आणि जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी आमचं जे स्वागत केलं आणि 200 लोकांसमोर चिन्मयने जे परफॉर्म केलं, तो दिवस मला वाटते आमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल. क्या बात आहे. आणि खट्टा पल मिठा हो गया. एवढंच जे त्याला सगळं म्हणजे त्याच्या लक्षात जे राहतं, एवढं कंट्रीज कॅपिटल हे असं सहज नाही की 2 दिवसात त्यांनी पाठ केलेलं आहे. त्याच्यामागे आम्हाला महिने त्याला सांगावं लागलेलं आहे. तर त्यावेळेस कधी कधी खूप चिडचिड होऊन जायची की आपण एवढं सांगतो आहे आणि तो लक्ष नाही देत आहे, तो लहान आहे हे आपल्याला कळतं. पण ॲज अ पॅरेंट्स जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी भेटतात तर आपल्या अपेक्षा पण तेवढ्याच वाढतात. तर आमच्या थोड्या अपेक्षा आमच्या त्याच्यासाठी जास्त झालेल्या असं म्हणता येईल. कारण या वयात जे त्यांनी गाठलेलं आहे ते खरंच इतकं सोपं नाही आहे. पण पॅरेंट्स म्हणून आमच्या अपेक्षा खूप जास्त झाल्या. त्याच्यामुळे कधी कधी आमची त्याच्यावर, माझी स्पेशली चिडचिड होऊन जाते की अरे बाबा तू कर,
तू आपल्याला इथे प्रोग्रामला जायचंय, तू तिथे जर बोलला नाही तर काय, हे अवॉर्ड्स तर आहे, पण जर तू तिथे परफॉर्म नाही केला वेळेवर तर काय. पण तो रँडमली जातो आणि तो परफॉर्म करतो, त्याला प्रॅक्टिसची आता गरज नाही. तर अर्थातच संपूर्ण सावजी फॅमिली आपल्यासोबत आहे आणि हे मला असं वाटतं पहिल्यांदा कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये फुल फ्रेममध्ये आलेत है ना. तू पण छान छान म्हणते. हिला पण पाठ आहे. काय नाव आहे हिचं? हिचं नाव निष्ठा सावजी आहे आणि 3 इयर्सची आहे. अच्छा. आणि ही पण दादासारखं काहीतरी? हो, ही दादाला पाहून पाहून शिकते आहे. हिला सुद्धा 48 एशियन कंट्रीजच्या कॅपिटल येतात, म्हणजे कंट्री मला विचारावी लागते आणि ती कॅपिटल एक दोन सांगते. विचारा. अफगाणिस्तान, काबूल, अर्मेनिया, इराण, अझरबैजान, काकू, बांगलादेश, ढाका, भूटान. थिम्पू. बस बस. बापरे किती गोड आहे ती. आणि तुम्हाला पण तेवढंच प्रेम असं येत आहे ना. अर्थात त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. म्हणजे शिकवायचं काय आणि आपण म्हणतो का त्यामध्ये हे खरंच या कपलचं आपण दोघांचं अभिनंदन करायला हवं. पण इकडे आपला चिन्मय, मला सांग, तुला स्पेस खूप आवडते? हो. हा? काय व्हायचंय मोठं म्हणजे जेव्हा मोठा होशील तर तुला काय बनायचं पुढे? यंगेस्ट एस्ट्रोनॉट. हो. ते कसं काय यंगेस्ट ॲस्ट्रॉनॉट म्हणजे कोण आहे आतापर्यंत जो गेलाय? माहिती आहे का तुला कोण आहे यंगेस्ट? सध्या यंगेस्ट एस्ट्रोनॉट चार्ली चूक आहे. ॲट द एज ऑफ 36 इयर्स 201 डेज. मला त्याचा रेकॉर्ड ब्रेक करायचा आहे आणि मला इस्रो जॉईन करायचं आहे. धन्य. आपण यावेळेस काय करत होतो आठवा जरा. जे वय होतं मला तर आठवत नाही. पण हे सगळं जेव्हा हा स्वतःहून सांगतो तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे खरोखर खूप छान वाटते. त्याचे पॅरेंट्स असल्याचा अभिमान वाटतो आम्हाला. त्याच्या मनात जर नवीन नवीन प्रश्न आले तर तो जोपर्यंत आम्ही त्याला उत्तर देत नाही, तो आमच्या मागे 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 की मला हे सांगा याचं उत्तर काय. इवन न्यूजपेपरमध्ये एखादा त्याला रॉकेट दिसला, काही दिसलं, तो पटकन येईल, हे वाचा न्यूज पहिले, मला सांगा की ह्याच्यात काय लिहिलेलं आहे. कुठून येतात म्हणजे हे काय खात असतील? तुम्ही काय खाऊ का घातलं त्याला? किंवा तो झाला त्यावेळेस तुम्ही काय वेगळी काळजी घेतली का यांची तुम्ही? बरं, तुझं डिझनी कॅरेक्टर कुठलं आहे? कार्टून कुठलं आवडतं? डिझनी कॅरेक्टर? टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी. का बरं? कारण की मी आणि निष्ठा दोघंही, मी निष्ठाच्या मागे धावता धावता भांडतो तिच्यासोबत आणि टॉम अँड जेरी पण भांडतात. हो, टॉम अँड जेरी. तू दीदीशी भांडतो? हा भांडतो तुझ्यासोबत? हो. बापरे. मग तू मम्माला सांगते? मम्माला सांगते दादानी मारलं तर? बरं ठीक आहे. तुझं समजा लॉयन कधी तुझ्या समोर आला, लॉयन ठीक आहे, तर मग काय करशील? तू एकदम फेस टू फेस आला तर घाबरशील? कलांना पळवून लावशील? काय करशील? सांग सांग सांग. उभा राहील. उभा राहील. बघा याला लॉयन बघून घाबरून जाईल. लॉयन सारखे कपडे घातले त्यांनी, डार्क उभा राहील. है ना. ओके. अजून काय समजा एखाद्या दिवशी तुझा स्कूलचा लंच बॉक्स तू मिस केलास, घरी विसरलास किंवा हरवलास, मग काय करशील? काय मग कुठे लंच करशील? नाही करणार. नाही करणार. काय असं कधी होणारच नाही अर्थात, क्योंकि मम्मा जी आहे ती आठवण देते. तुझ्या फ्रेंड्स सोबत शेअर करशील ना मग? असं होणार तर नाही, पोहोचवून देईल मी पण जर एखाद्या तुझ्या फ्रेंडचा राहिला, तुझा राहिला, तर मग शेअर करतात ना. ऑब्विसली. आता ह्या बेसिक गोष्टी आहेत. पण चला, तुला काही सांगायचंय बघ. तुझ्यासारखे जे छोटे छोटे मित्र आहेत ना आपल्याला बघतात, तुझा बेस्ट फ्रेंड कोण आहे? कैवल्य. अच्छा. कैवल्य. तो पण तुझ्यासारखाच, त्याला पण ॲस्ट्रॉनॉट व्हायचंय? नाही. मग तुला नाही माहिती? बरं, बाकीचे कैवल्य सारखे तुझे जे फ्रेंड्स आहेत ना स्कूल मधले सगळे बघतात, त्यांना हाईक कर एकदा. थँक्यू. मग टीव्हीवर बघितलं म्हणून. आणि थँक्यू. आता एवढे सगळे छान छान बघ, मम्मा पप्पा तुला फिरायला घेऊन जातात, एवढं ट्रॉफी जिंकतो, सगळं सांगतात. मग आणखी कोणाला थँक्यू म्हणशील? मम्माला आणि पप्पाला म्हण. मम्मा पप्पा थँक्यू. थँक्यू मम्मा. थँक्यू बाबा. Thank you, चिन्मय. We are proud of you. तरी एवढी गोड फॅमिली आहे आणि ही फॅमिली अशीच प्रगती करत राहावं अशा आपण शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवातीच्या संदनाचा एक शिवनेरी प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, असा महाराष्ट्रातील कस शिवाजी राजा होऊन गेला. वा. मला वाटलं नव्हतं एवढं छान. म्हणजे एनर्जी जी आहे ते म्हणजे म्हणतात की खरंच. आणखी आहे पुढे? लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, नन्ही चीजें जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास लोगों में साहस बढ़ता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। दुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता उत्साह दुगनी हैरानी में, बढ़ता उत्साह दुगनी हैरानी में। मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। वा, क्या बात आहे. म्हणजे आपण घरी बसून विचार करत असतो, जर तुमचा कधीतरी कॉन्फिडन्स असा ढासळला तर हे याचा चेहरा आठवा, याचा कॉन्फिडन्स आठवा आणि खरंच याला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. चिन्मय, थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रूप, पहनावा, मजहब बदल जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था। मैं उस देश का नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था। थँक्यू. वाव, हे तर फारच म्हणजे एनर्जेटिक आहे, उत्साह वाढवणारा आहे आणि खरंच तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर खास विश्वविक्रमाला गवसणी घालणारा आपला चिमुकला चिन्मय तर RRC नेटवर्कच्या सिटी कट्ट्यावर असणार आहे. बघायला विसरू नका. RRC नेटवर्क, सेवा आमची, करमणूक तुमची. थँक्यू. बेस्ट कॉम्प्लिमेंट चिन्मयला, बेस्ट कॉम्प्लिमेंट जी तुमच्या लक्षात आहे. त्याला वंडर बॉय ऑफ अकोला याचं टायटल देण्यात आलेलं आहे, जे खरंच खूप मोठी गोष्ट आहे अकोल्यासाठी, आपण अकोल्याच्या लोकांसाठी, की त्याला ॲज अ वंडर बॉय ऑफ अकोला असं ट्रीट केलं जातं. आम्ही कुठेही जातो तर आजकाल आम्हाला चिन्मयच्या नावाने ओळखलं जातं. एक दिवस आम्ही असंच पतंग आणायला गेलो होतो, तिथून एक मुलगा मागून आवाज देतो, अरे चिन्मय आहे हा. तर आम्ही सडन मागे पाहिलं, चिन्मयला विचारलं, तुझा फ्रेंड आहे का, तू ओळखतोस का? तो म्हणे नाही. त्या मुलांनी सांगितलं की मी याला पेपरमध्ये पाहिलेलं आहे आणि मी याचे व्हिडिओ पण पाहिलेले आहे. तर जेव्हा चिन्मयच्या नावाने आम्हाला ओळखलं जातं ते आमच्यासाठी खूप खूप आनंददायी आहे. क्या बात आहे सर, तुमचं साहजिक आहे. तुम्हाला ही तर बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे, पण तुम्ही काय सांगाल, म्हणजे आता ही जर्नी जी आहे, दोघं जेव्हा सोबत आले किंवा आप दोनों जैसे मिले, मग ते थोडंसं आता प्रेक्षकांना आता कसं आहे, एवढं छान जे मी टॅलेंट जगाला दिलं आहे, सगळे विचार करतायत की यांनी पण काय प्रयत्न करायला हवेत. लव अरेंज अरे मारे पक्का 100%. बरं, काय सांगाल सगळे पेरेंट्स तुमच्याच वयाचे, फायनली आपल्या अकोल्याचे तुम्ही आहात, अकोल्याशी नाळ जुळली आहे. थोडं वराडी स्टाईलमध्ये काहीतरी होऊन जाऊ देत. म्हणजे आम्हाला यांना एक यंगस्टर आहेत ज्यांना याला जुळायचं आहे, म्हणजे अनेक पॅरेंट्स आहेत तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे त्यांना की नेमकं मम्मा काय सांगते किंवा पप्पांचा काय सपोर्ट असतो. तुम्ही बाहेर जरी असले तरी लक्ष सगळं इकडेच असतं तुमचं. मेन म्हणजे बाबांचं असणं आणि त्या सपोर्ट असणं फार महत्त्वाचं आहे. तो ॲज अ पप्पा काय फिलिंग्स आहेत? खरोखर खूप आनंद होतो की आपण जे एफर्ट्स घेतो त्याच्यापेक्षा छान मुलांनी त्याच्यावर रिॲक्शन देणे आणि तेवढी परफॉर्मन्समध्ये त्याला कन्व्हर्ट करणे याचा खूप आनंद होतो. म्हणजे याला शिकवण्यासाठी आता आम्हालाच नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, अपडेट व्हावं लागते, रोज काही ना काही नवीन शिकावं लागते. कारण ते शिकताना खूप आनंद होतो. कारण मधात कसं आहे, मधातल्या पिरियडमध्ये एक नवीन गोष्ट शिकण्याची जर्नी एक थोडीशी कमी होते. पण आता याला पाहून आम्हाला रोज कमीत कमी अर्धा एक घंटा नवीन नवीन न्यूज पाहणे किंवा मग नवीन नवीन गोष्टी शिकणे. आता समजा तुम्ही जर मॅथ्सचा जर विचार केला तर त्याला रोज घेऊन मॅथ्स काही ना काही शिकावं लागते. कारण कसं आहे, तो नंबर रिडिंग खूप छान करतो. त्याला तुम्ही करोडपर्यंत कोणताही आकडा सांगा, शून्य कुठेही लावा, तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो रीड करून देतो तुम्हाला.
त्याचं फेवरेट सब्जेक्ट त्यांनी मॅथ्सच सांगितला, पण आपल्या बाबतीत असं कसं होतं? गणितात किती मार्क्स पडले होते? नाही, मला गणित पहिल्यापासून आवडते. आवडते. हां, ॲक्च्युली यांना कॅल्क्युलेटरची गरज नाही आहे. ते करोडपर्यंतचे प्रॉब्लेम्स असेच विदाऊट कॅल्क्युलेटर सॉल्व्ह करतात. धन्यवाद सर तुम्ही. माझा मॅथ्स, मी इंजिनियर आहे, ते डॉक्टर, पण माझ्या मॅथ्सपेक्षा त्यांचं मॅथ्स जास्त चांगलं आहे. आणि मला विचारू नका, मी म्हणजे गणित तेवढंच मला यायचं जेवढं पास होण्यापुरतं आवश्यक आहे. त्यामुळे बट शेवटच्या काही प्रश्नांकडे जातोय. अकोल्याशी आज जुळली आहे. RRC नेटवर्क जे आमचं चॅनल आहे ते गेले 20 वर्ष आहे आणि RRC परिवारात बरेच तुम्ही जुळलेला आहात. सिटी कट्टा हा शो आहे, तर आम्ही अनेक जे असे नवीन घडलेल्या गोष्टी टॅलेंट समोर आणत असतो. तर हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? हा उपक्रम खूपच चांगले आहे. इवन ज्या मॅडम आहे कल्पना देशमुख मॅडम, मी त्यांच्याशी पण जुळलेली आहे. सिटी मैत्रीण जे आपलं ग्रुप आहे त्यात मी मेंबर पण आहे. तर या सगळ्या गोष्टींनी एक स्टेज भेटतं लेडीजला म्हणा, की एक आपलं जे पण आपल्यात सुप्त गुण आहे ते समोर आणण्याचं एक स्टेज जे पाहिजे असतं ते त्यांनी दिलेलं आहे. आणि हा प्लॅटफॉर्म अकोलेकरांसाठी खूपच चांगला आहे, जिथे जाऊन ते आपले सगळे जे त्यांच्यात गुण आहे ते दाखवू शकतात. आणि त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं आहे हे श्री सर, ज्यांनी स्वतः येऊन ॲप्रोच करून जो एवढा छान इंटरव्ह्यू घेतला, त्याबद्दल मी खरोखर सावजी कुटुंबियांतर्फे त्यांचा धन्यवाद मानू इच्छितो. थँक्यू सर. धन्यवाद. आणि तुम्ही वेळ दिलात, दोघांनी आमच्याशी गप्पा केल्यात. पण आता एक थोडंसं अकोलेकरांसाठी खास म्हणजे एक त्यांच्या मनातला एक प्रश्न जो आत्ता मला आला आहे, हे फार खर्चिक असतं का? समजा आता यांच्या पाल्याला घेऊन जायचं आहे, फार म्हणजे याच्यामध्ये खर्चिक आहे का, किंवा अप्रोच कसा करायचा? एक प्रयत्न जास्त करावा लागतात, वेळ भरपूर लागते का? साधे साधे प्रश्न आहेत. खर्चिक म्हणजे जर आपल्याला दुसऱ्या सिटीला त्याला नेणं आहे तर ऑब्व्हियसली थोडाफार खर्च होतोच. तिथे जाऊन स्टे करणं, तिथे आपलं जेवण खावण सगळ्या गोष्टीच ज्या असतात, हॉटेल्सला बुकिंग वगैरे, तर त्या मनाने थोडं खर्चिक याच्यामुळे ते असतं. आणि टॅलेंट असलं तर त्या टॅलेंटला जर तुम्हाला वर आणायचं आहे तर ॲज अ पॅरेंट्स तुम्हाला मुलांसाठी तेवढं करावं लागेलच. कोणाने कुछ ॲडजस्ट करणं पडतं असं थोडा हां बिलकुल करणाही पडतं. आणि कुठल्या कुठल्या शहरात गेलात तुम्ही? आम्ही पुण्याला गेलेलो, मुंबईला गेलेलो आहे, गुजरातला त्याचं एक झालं होतं, तिथे गेलेलो होतो. सर असतात सोबत? कधी कधी, नेहमी नाही जमत, पण पुण्याला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा ते सोबत होते. मुंबईला जेव्हा गेलो तेव्हा आम्ही दोघंच गेलो. तर कधी असं हे बघून त्यांनी तिकडे कुंभ आणला प्रेक्षकांनी, बघा हे पण सोबत जात नाही, आता त्याला जावं लागेल. तुम्ही गेले होते पुण्याला ना? गेलो होतो. चालेल. पण असं जे एक आपण म्हणतो ना, हे प्रेम असंच असू दे. आणि तुम्हालाही आजचा शो कसा वाटला तुम्ही आम्हाला कळवा. आमच्या म्हणजे तुमच्या दोघांना आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा RRC नेटवर्ककडनं. आणि प्रत्येक अकोलेकर आत्ता हेच विचार करतोय की संपर्क करायचा झाला तर तुम्हाला समजा त्यांनाही माहिती करून घ्यायची तर कसा करता येईल? मग इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब चॅनल जे सांगितले तो तुम्ही ॲड्रेस द्या, म्हणजे ते डिरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारू शकते. यूट्यूब चॅनलचं नाव आहे फन अँड लर्न विथ चिन्मय. याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, किंवा तुम्ही एक मी मोबाईल नंबर देते 7588690760. हे डॉक्टर मंदार सावजी यांचा नंबर आहे. तुम्ही या नंबरवरही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. फेसबुकवर सुद्धा कॉन्टॅक्ट केला जाईल. सुरुची सावजी या नावाने प्रोफाईल आहे, डॉक्टर मंदार सावजी या नावाने पण आहे. तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि कधीही नक्कीच अकोल्यातल्या कोणत्याही मुलांना, पाल्यांना जर असं काही जाणून घ्यायचं असेल तर ते कधीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहोत आणि जे काही चांगलं असेल त्यांच्या मुलांसाठी आम्ही त्यांना नक्कीच सांगू. आणि जर तुमच्याजवळ असा कोणता स्टेज असेल जिथे चिन्मय परफॉर्म करू शकतात तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा. थँक्यू. क्या बात आहे. बघितले, एकदम स्टार्ट टू एंड सगळं कव्हर झालेलं, आपलं काम संपलेलं आहे या ठिकाणी अर्थातच. पण थँक्यू सो मच पुन्हा एकदा आमच्याशी बोलल्याबद्दल आभारी आहे. थँक्यू. तर एवढं गोड कपल आपल्याशी आज गप्पा मारत होता आणि तेवढाच गोड चिन्मय आणि अर्थातच ती छोटी चिमुकली तिच्याशी आपण बोलणार आहोत. तुम्ही आजचा शो कसा वाटला नक्की कळवा. आणि याचं टॅलेंट जे आहे ते दिसतंच आहे. तुमच्याही घरी अशा ट्रॉफीज लागायला हवे, छान छान मेडल्स यायला हवे, एवढे सगळे रेकॉर्ड्स यायला हवेत. तर RRCला या शोमध्ये फॉलो करत राहा आणि बघत राहा RRC नेटवर्क. आम्हाला फॉलो करण्यासाठी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल तुम्ही फॉलो करा. 90-288-188 या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला कळू शकता. आजचा शो तुम्हाला कसा वाटला बघायला विसरू नका. RRC नेटवर्क, मनोरंजनाचा एकच पत्ता, सिटी कट्टा. थँक्यू सर.